महत्त्वाचा विषय घेऊन समोर आलो आहे. काय झालं माहिती आहे का बाब्या, जिओ कंपनीनं आता नवीन एक कुटाणा केला आहे. जिओच्या ग्राहकांना धक्का, रिचार्ज प्लॅन्स तर महागेलच, पण 3 जुलैपासून अमर्यादित 5G सेवाही होणार बंद. खाली कमेंट एकाने छान केली, उगाच पोराच्या लग्नात फॉरेनच्या बाया नाचवत नव्हता. 74 कोटी रुपये दिले थे तिला, थाताया हो. गेला आपला कार्यक्रम. इथं काय भारतात कमी होते का? भारतात इथं चालू आहे ना, कचकच कांदा कापताना बोटं सुईतनं वाचवली, ते गेले आणि ते 74 कोटी. त्याच्यापेक्षा तर आपल्या भारी होत्या ना रे. काय गाणे हे तर काय विषय आहे का नाही. कोणीचं नव्हतं रे काना माझ्या मना. तरी असो, तर भाऊनं काय केलं, म्हणजे काय केलं माहिती आहे का, सर्कस लावली. एक सर्कसला तिकीट ठेवलं 100 रुपये, एकही जाईना. आणि मग म्हणले सर्कस मोफत आहे. ह्या मोकार लोक गेले, ह्या गर्दा गेला. मोफत म्हणलं इशेत नाही ना, मोफत मला फुकट म्हणलं का तू 13वीचं जेवायचं सोडी ना. मग काय ह्या लोक गेले, मग दरवाजे बंद करून सांगितले आता वाघ सोडलेत, बाहेर सुटायसाठी 50 रुपये लागतील. प्रत्येकाने दिले. स्ट्रॅटर्जी. अंबानी तात्याच्या नादीत लागायचं नाही. तर अंबानी तात्यानं हा कार्यक्रम केला. आता घे, तुला सवय लावली 2 GB डाटा, घरी आट्याची सोय नसली चालते, पण त्या डाट्याची व्यवस्था आहे का नाही, तू बेजार आहे का नाही. मग त्या 2 GB डेटामुळे तुला आठवच ना, तू बेरोजगार आहे, तुझे खायचे वांदे, तुला अनेक समस्या आहेत. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बकाबक काही बी लिहायला तू, जातीय तेढ, धार्मिक तेढ, मोकार कुटाने. आणि मग त्याच्यात हे कुटाणा, यायनं लव्ह मॅरेज करो, हे काही कुटाणे करो, ही काय आपली मावस बहीण आहे का काय, आपल्या मामाची पोरगी, आपल्याला ताण काऊन आहे, काही गरज आहे का. पण त्याचा ताण तुला. आणि एक गोष्ट लक्षात घे, अरे बाबा, जे श्रीमंत माजुरडे असतात का, त्याला जात नसती, धर्म नसती. तर गरीबाची पोरगी जराशी दिसण्यावर नसली, तिच्यावर डायलॉग मारणारे भिकारचोट भावकीतले, जातीतले, गावातले. एखादी गरीबाची पोरगी सहज कोणाला मेसेज गेला, अख्ख्या गावभर बोंबलणार, ती पळून गेली, तिच्यासोबत लग्न नको. इकडं 3 दिवसाला लग्न बदलता यायचं. चेंज, टेम्परवारी नवरा, भांडे घासायला वेगळा, हे ना, दळण आणायला वेगळा, आणि बाकीच्या कार्यक्रमाला वेगळा. म्हणजे इकडं काही बी जमतंय का नाही. पण इथं गोरगरिबाची पोरगी जरासं काही मॅटर झालं, कोणीतरी बोललं, तिला कोणतरी लग्नात एखादा भिकारचोट तिच्या नशिबात आलं, त्यानं टाकून दिलं. नाही, हेच काहीतरी असेल, ही पहिलेच अशी होती. बोलणार कोण तू घरी लक्ष नाही, त्या घरी महत्त्वाची गोष्ट हरिपाठन, तुझा लकाल्याच्या कीर्तनाला. म्हणजे वांदे काय आहेत. अरे गरीबाचा सन्मान करणारच नाही. आता हे पण काय गरज आहे आपल्याला लग्न करो काय हो. आता ही म्हणली होती ना, मुझे थप्पड से डर नाही लागता, प्यार से डर लागता. कोणतं प्यार करायचं राहिलं, ह्या कुटाणाच करून बसले नाही ढाडांग टाटांग. पण तू मग ते धर्म बिर्म काही नसते. ये मत देख की हिंदू कौन है मुसलमान कौन है, ये मत देख कि तू हिंदू कौन है मुसलमान कौन है. हाँ, ध्यान में रख. मंदिरों और मस्जिदों के मामले में मत उलझो तुम, घर घर जाके पता लगाओ कि परेशान कौन कौन है. हे आपलं काम आहे. या लोकांना काय हे का, बाप शत्रुघ्न, भाऊ म्हणले, भाऊ त्याचे लवकुश लेकरं, रामायण अख्खं घरात, कार्यक्रम उचला दुसरीकडंच. मग यायचे कुटाने आपल्या लक्षात नसावेत. याच्याबद्दल आपण चर्चा करू नये. मला एका शहरावर चाललेली खालून कमेंट करतो तू, सो लुकिंग नाईस मॅम. अरे कोण आहे तुझी कमेंट पाहती का ती, काही गरज आहे का. मला कमाल वाटते लोकांचा, यायला एवढा वेळ कुठून भेटत असेल रे. ते कोणतरी बाहेर देशातलं काय करते, एक असं टाकते 2+2+2+2 खाली भिकारचोट आपल्या देशातले 6. अख्ख्या जगाला माहिती आहे बाबन्या, 2+2+2 6च होतात. त्या लोकांना पाहायचं असते या देशात किती रिकामे आहेत. तर यायचे काही कुटाने हो, 4-5 दिवसांत पुन्हा बाजूला होतील. ही दुसरा करील, ते तिसरा करील. आपल्याला काही घेणे का, आपली काय मावस बहीण आहे का. पण त्याच्यावर प्रत्येक जण स्टेटस ठेवायला, आता फ्रीज तयार ठेवा, हे ठेवा, काही घेणं नाही. ती कंट्रोलच होईना. तर आपल्याला काही घेणं नाही का, तिचं मॅटर आहे बापा. तिला ते लयच आवडायला, त्याला ती लयच आवडायली, ते हिच्या दोघायचा कुटाणा आहे. बाप राजी मिया काजी, तुला काय घेणं आहे. मग ते म्हणशील त्याचं झालं, मग आता आपल्या बी नशिबात ही आली म्हणा, आपल्याला आपली एक गेली म्हणले आणि त्याची आली. अरे तुला काय घेणं नाही. हे राजकारणी लोकांसाठी आहे बाबा. श्रीमंत लोकांना जात नसती, धर्म नसते, पंत नसते, त्याला खुर्ची प्यारी असती. त्याला ते कपडे बदलल्यावानी नवरा बायको एकमेकाला बदलतात, त्याचे काही कुटाणे सपातात. आपण त्याच्यावर व्यक्त भी होऊ नये. असे भिकारचोट आपले, आपण त्याचे फॅनच असू नये. त्याचा फॅन तू म्हणजे तुला बुटान हाणायला पाहिजे दररोज. तुला घेणंच नाही ना, तुला काही घेणं आहे का. प्यार से डर नहीं लगता साहब, थप्पड़ से लगता है. हो, थप्पड़ से डर नहीं लगता साहब, प्यार से लगता है. कोणतं प्यार राहिलं, काय काय केलं ना सगळीनं, सर्वच केलं ना.
मग त्याच्यावर आपण व्यक्त व्हायला पाहिजे का? मी स्पर्धा परीक्षेच्या पोराचे स्टेटस पाहिलो, स्टोरी पाहिलो, मी कोमात गेलो है ना. आता सोनाक्षीताई फ्रीज रेडी ठेवा, फ्रीज ठेव दे, नाहीतर ड्रम ठेव दे, नाहीतर तिला टाकीत गुतू दे, तुला काय घेणं आहे का? आपल्याला काय घेणं आहे? त्याला त्या वेदनेशी घेणं आहे का? तिनं कधी बाबा 10-12 पंक्ती जेऊ घातल्या, गोरगरीबाला जेऊ घातले, त्याच्याशी आपल्याला काही घेणं आहे का? तिनं पगारातला लय मोठा पैसा, पिक्चरमधला पैसा हा रपकन लगेच समाजसेवेसाठी खर्च केला. आपण आपले पाहायचं ना रे, आपलंच पाहायचं, ह्या जगाचा विचार करायचा नाही है ना. म्हणजे शेळी होऊन उठापर्यंत काय पोहोचायचं, आपलं जे आहे ते करायचं. का आपण का व्हायलोत? अंध व्हायलोत. बाकीच्या लोकांच्या समस्या पाहिलो, त्या समस्या पाहायला आपल्याकडे वेळ नाही. आपल्या बापाकडे पाहायचं, आपल्या माईकडे पाहायचं, आपल्या घराकडे पाहायचं, ते चित्र बदलायचं. त्यासाठी मेहनत करायची. घरी जाताना मिनिमम 1000 रुपये घेऊन जाता आलो पाहिजे, 200-300 रुपये घेऊन जाता आलो पाहिजे. याच्यासाठी काय मेहनत करायची याचा ताण तुम्ही घ्यायचा. ते सोडून दिला. फ्रीज कोणतं ठेवायचं, कूलर कोणतं ठेवायचं, ट्रॅक्टर कोणतं ठेवायचं, हा पिक्चर आहे भाऊ. हे ते सर्व घटना काल्पनिक असतात. त्याचे लग्न पण काल्पनिक असतात. 2-3 वर्षे टेम्परवारी. मला एका ताई पाहिलं ना, तू 10 वर्षाला नसणाऱ्या पोरासोबत फिरायला का नाही? मग त्याला सर्व जमायले ना. आपल्या इकडं तसं केल्यावर त्या बाई लोकांना वाळीत टाकलं असतं. तिला पटतंय काय हाय. आणि ह्यो लोकाच्या बाया झुम करून पाहणार, आणि ह्यो डायलॉग लोकाच्या बायकोवर हाणणार. हां, त्यामुळं आपल्याला तो बोलण्याचा अधिकार नाही. त्या फिल्म इंडस्ट्रीमधल्या भंगार गोष्टीत तुम्ही चर्चा करायची नाही. पर ते पोरगं टाकायला स्टोरी, स्टेटस, पोस्ट. अरे तुला लाईक बाब्या 2 है ना, तुला कमेंट 2, कोणतरी एक नाईस म्हणले, दुसरी कमेंट तू ये, तू कयाल बेजार व्हायला रे. लय मोठ्या समस्या आहेत आपल्या, त्या समस्या पाय. आपल्या जवळच्या लोकांवर प्रेम कर. आपल्यावर अडचण आल्यावर तेच लोक आपल्याला मदत करणार आहेत. म्हणून ते काम तुमचं तुम्ही करावं. बाकी अंबानी तात्याने बी आपला कार्यक्रम आणला हाय, यायचं हां यायचं बी जमलं. जरीनताई येत, जरीनताई कोणासोबत गेल्यात, काय नाव आहे, हां शिवाशीष मिश्रा. बरं आहे, जाऊ द्या. एक गेली एक आली म्हण, चालते. हां हो, तुझी मावस बहीण गेली आणि लोकाची मावस बहीण आपल्या इकडे आली. आपल्याला काही घेणं नाही. याच्याकडे सर्वच काही चालतं. याच्याकडे माल आहे, आणि माल आहे तर ताल आहे. कळलं का? पैसा, सत्ता, नाही तर महत्त्वाची गोष्ट बुद्धिमत्ता. 3 गोष्टी तिच्याकडे असल्या तर बरं आहे. ह्या 3 नाहीत तर आसमान से टपका, खजूर पे लटकान, घरकान घाटका. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून तो काम काय? एक तर सत्ता, सत्ता नाही तर बुद्धिमत्ता, आणि बुद्धिमत्ता नाही तर पैसा, आणि 3 नाही तर तू काहीच बोलायचं नाही. मुकाटे ऐकायचं लोकांचं काही चलो. तो काम काय? मोबाईलमध्ये बकाबक झूम करून पाहायचं. कळलं का? एवढं तो काम करायचं. पहिले आपल्या घरावर प्रेम कर, आपल्या घरच्यावर प्रेम कर. येणारा काळ गावातले लोक तिच्यावर प्रेम करतील. मग गावासाठी पण तू काहीतरी कर है ना, कारण आपण जाणार आहोत याची आठवण तुला व्हायला पाहिजे. ओके, चला शुभेच्छा. अशा भंगार गोष्टीवर पुन्हा चर्चा, मोर्चा आणि खुर्च्या काढणाऱ्या त्याची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.